घटनेची माहिती पण मी सगळी अधिकाऱ्यांकडून घेतलेली आहे। त्याचबरोबर आमच्या उपसभापती कार्यालयामध्ये 4 जणांची टीम मी प्रत्येक हॉस्पिटलला सकाळीच पाठवलेली होती आणि त्या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या कोणाला डिस्चार्ज दिला, कोणाला अजून काही मदतीची गरज आहे, ही सगळी माहिती आम्ही जमा करतोय। त्याचबरोबर आम्हाला शासनाच्या तर्फे सांगण्यात आलेलं आहे की यांचा जो सगळा उपचार आहे तो खर्च सरकार करणार आहे। पण असं जरी असलं तरी सुद्धा बरेचसे लोक असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरं होईपर्यंत त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे। तर आमच्या सर्वेक्षणामध्ये आजच संध्याकाळपर्यंत माहिती एकत्र होईल। त्यापैकी ज्या लोकांना 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस उपचाराची गरज असल्यामुळे या वैद्यकीय कारणासाठी कामावर जाता येत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच उपाययोजना करतोय। त्यातल्या काही जणांचे बँक डिटेल्स पण आम्ही घेतलेले आहेत। सरकार जेवढं शक्य होईल तेवढं मदत करते, परंतु या घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये जे पूल असे धोकादायक अवस्थेत आहेत त्याच्या संदर्भामध्ये जसं लक्ष वेधलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये आजच आम्ही संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांना लक्ष वेधलेलं आहे की जळगाव, वर्धा, नाशिक, पुणे शहरामध्ये सुद्धा कोंढवे, धावडे, खडकवासला या भागात जो पूल आहे तर आज मी पुणे महानगरपालिकेत सकाळी एक तातडीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी साठल्यावरती ज्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी हे प्रमुख मानले जातात। नवीनच केंद्र सरकारने जे कायदा केलेला आहे त्याच्यानुसार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त हे आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष असतील अशा प्रकारे सुचवलेले आहे। जवळजवळ 220 ठिकाणं आहेत पाणी साठत आहेत अशी पुणे शहरात सुद्धा। या पार्श्वभूमीवर आपत्ती परत अशी येऊ नये या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट पुलांचं होणं गरजेचं आहे, याबद्दलचं मी निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर जे लोक प्रवास करत होते त्यामध्ये ज्यावेळेला पूल कमकुवत असतो त्यावेळेला वाहनं एकदम सगळी जाता कामा नयेत, त्यांना टप्प्याटप्प्याने सोडलं पाहिजे। असं अनेक वेळेला अनेक पुलांवर आपण करताना प्रशासन पाहतो। हे स्थानिक पातळीवर का झालं नाही या संदर्भामध्ये चौकशी जरूर होईल, परंतु मी एक स्वतः विधान परिषदेची सदस्य आहे, उपसभापती आहे। पण ज्या वेळेला आम्ही पिंपरी चिंचवडला येतो तर जनता किंवा संबंधित लोक नेहमी आम्हाला चांगलं सहकार्य देतात, स्वागत करतात। पण काही मात्र ठराविक प्रवृत्तींची भूमिका अशी असते की तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांनी कशाला इकडे लक्ष घालायला पाहिजे। तर मला स्वतःला असं स्पष्टपणाने वाटतं की ज्या भागामध्ये अनेक विशेष गरजा असतात त्याच्यात महाराष्ट्रातल्या सर्वांनीच लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून मावळामधला या पुलाच्या संदर्भातली, कुंडमळ्याच्या संदर्भातली माहिती माझ्याकडे आली असती तर मी स्वतः उपसभापती या नात्याने काहीतरी करू शकले असते। तर तुमच्या माध्यमातून माझी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे की ज्या भागातले पूल त्यांना धोकादायक असे दिसत आहेत त्याची माहिती त्यांनी सरकारकडे पाठवावीच, पण आमच्याकडे सुद्धा दिली तर आम्ही प्रत्येक गोष्टीवरती पाठपुरावा करून या अधिवेशनामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून परत अशी वेळ इतरांवरती येणार नाही। जे अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये रुग्ण आहेत त्यांच्याही मी भेटीला जाणारे अर्थातच लांबून त्यांना डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे आणि मास्क लावूनच भेट घेणार आहे। आणि माध्यमांनी याच्यासाठी जे प्रचंड परिश्रम केले, सातत्याने त्याचं कव्हरेज दिलेलं आहे, अतिशय चांगली महत्त्वाची माहिती मांडलेली आहे। तर त्याच्या संदर्भामध्ये जे तुम्ही मांडलेले मुद्दे आहेत त्याची सुद्धा मी दखल गांभीर्याने घेतलेली आहे। आपण बघितलं तर प्रवाशांचा किंवा पर्यटकांचा आताताईपणा पण दिसला आणि सोबतच प्रशासनाचा निष्काळजीपणा पण दिसला। कोण नेमकं जबाबदार? एक असं आहे की लोणावळा पोलिसांनी जेव्हा मी भेट दिली होती त्यावेळेला त्यांनी पर्यटन पोलीस अशी एक कॉन्सेप्ट काढलेली होती, परंतु हा भाग पिंपरी चिंचवडच्या आयुक्तालयाच्याकडे येतो आहे। तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी पर्यटनासाठी मदत करणारे पोलीस आणि सुरक्षा रक्षक हे नेमले पाहिजेत, हे आवश्यक वाटतं। दुसरं, हा पूल मंजूर होऊन सुद्धा बांधला गेला नाही, याचं कारण काय आहे? याच्यामध्ये मला असं वाटतं की विभागीय आयुक्त जरूर चौकशी करतील आणि एवढा का विलंब व्हावा, तो विलंब होता कामा नये ही जबाबदारी नक्कीच प्रशासनाची आहे, तशीच लोकप्रतिनिधींची सुद्धा ती जबाबदारी आहे। तर मला असं वाटतं की आता DPCचे सगळे पैसे मंजूर होण्याची प्रक्रिया चालली आहे, तर सगळ्याच महाराष्ट्रामध्ये जिथे अशा धोकादायक परिस्थितीतल्या वाहतुकीच्या व्यवस्था आहेत त्याच्यासाठी अग्रक्रम दिला जाईल तर ते नक्कीच चांगलं होईल असं मला वाटतं। कोण जबाबदारी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की एका बाजूला जुना झालेला पूल, दुसरं कुणी कोणाचं ऐकायचं नाही, दबंगपणाने
3-3, 4-4 मोटरसायकल एकदम घ्यायच्या एकत्र, त्याचबरोबर गर्दी करायची आणि कोणी ऐकलं तर त्यालाच आवाज द्यायचा. ही सगळी प्रवृत्ती आपण दिसते आपल्याला. दुसरं सेल्फीच्या मध्ये आपण प्रचंड प्रेमात आणि मोहात असतो सगळेजण, त्याचाही परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून लोणावळा पोलिसांनी तर भूमिका घेतली की त्यांनी धबधब्यांवर जायला काही इतरत्र बंदीच केली. पण बंदी केली की त्याच्यानंतर आपल्या स्वातंत्र्याचा विषय येतो आणि म्हणून आपणच स्वतः सचत बुद्धीने विचार केला पाहिजे की स्वतःचा जीव आपण कसा सुरक्षित ठेवू. आणि शासनाचा जिथे संबंध येतो तिथे शासनाने माणसाच्या जीविताला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटतं. इथे सगळ्यात जास्त पेशंट्स आहे आणि जे ICU मध्ये आहे त्यांना पुढच्या उपचाराची जी गरज आहे ती इथे उपलब्ध नसल्याचं त्यांचे पॅरेंट्स सांगताय किंवा त्यांचे कुटुंबीय सांगताय. त्यांच्याबाबत काही विचार केलाय? याबद्दलचा सगळा अहवाल म्हणजे त्यांना काय उपचार मिळत आहेत आणि अंतिम मत शेवटी हॉस्पिटल जर का सांगत असेल की नाही आमच्याकडे त्याचे उपचार आहेत तर त्याचं आम्ही सन्मान ठेवणार. पण जर का रुग्णाचं समाधान होत नसेल तर अशा वेळेला हॉस्पिटलचं प्रशासन आणि नवीन हॉस्पिटलमध्ये कुठे नेणार आहेत त्याच्याशी समन्वय ठेवून सिव्हिल सर्जन यांनी याचा निकाल करावा असं मला वाटतं. कारण याच्यात कुठेही वादविवाद किंवा कोणाचं मन दुखवलं जाऊ नये. बऱ्याच वेळेला आपल्या रुग्णाच्या संदर्भामध्ये पेशंटना काळजी जशी असते तशी त्याचबरोबर त्याला आधीचेही काही आजार आहेत का, काय झालेले, धक्का काय बसलेला आहे, इच्छाशक्ती काय, अजून काय कॉम्प्लिकेशन्स दुर्दैवाने होतात. या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं की मी सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलणार आहे आणि त्यानुसार ज्याच्यामुळे रुग्णांना स्वतःला समाधान वाटेल अशा प्रकारची कार्यपद्धती आणावी असं मी जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्त आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त यांना सांगणार आहे. एक शेवटचा प्रश्न. आता पर्यटन वाढेल, वर्षा विहार वाढेल आणि आजूबाजूचे जे काही स्थळ बंद करण्यात आले ते सोडले तर बाकीच्या ठिकाणी पण लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि आपण मागचे 4-5 वर्ष झाले तर अनेक जण यात दगावले देखील आहे. पर्यटकांना नेमकं काय आव्हान? पर्यटकांना मी असं आवाहन करीन, नुकतंच आमच्याकडे पालकांच्या संदर्भात एक कार्यक्रम झाला होता तिथे की जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही बाहेर जा, पण फक्त स्वतःची गाडी काढून बाहेर गेलो म्हणजेच पर्यटन मिळालं आणि सगळं पर्यटन करायचं म्हणजे आपल्या स्वतःची सुरक्षिततेचा विचार न करता पर्यटन, याच्याऐवजी जे सुरक्षित पर्यटन, सुरक्षित प्रवास आणि आपल्या कुटुंबांना जास्त वेळ देऊन आपण सगळे एकमेकाबरोबर सुखी कसे राहू. त्यामुळे माझं असं मत आहे की कुटुंबामध्ये एकमेकाशी चांगलं आणि प्रेमाने वागलं तर पर्यटनापेक्षा सुद्धा जास्त आनंद मिळू शकतो. याचा सुद्धा विचार समाजाने करावा. केवळ चंगळवादाची त्यांनी कास धरू नये. हिंदी में जानना चाहेंगे आज यहाँ पे आप मिलने को आए जो एक्सीडेंट हुआ उसको लेके क्या इन्फॉर्मेशन मिला है, डॉक्टर की तरफ से क्या जानकारी दी गई? डॉक्टर मानवी जी से मेरी मुलाकात हुई है. बहुत अच्छी तरीके से इन्होंने लोगों का इंतजाम किया है. आइन मौके पे मेडिको लीगल केस होने के बावजूद भी उन्होंने एक्सरे निकाले हैं और कई लोगों को डिस्चार्ज भी दिया है. अभी जहाँ तक बात आती है ICU की, उसमें उनकी स्थिति क्या है उसके बारे में मुझे ऐसा लगता है कि जो उचित निर्णय है वो सिविल सर्जन इसके बारे में कर सकते हैं. जिन लोगों को वो चाहते हैं कि वो दूसरे अस्पताल में जाएं तो अगर उनको इच्छा है उस अस्पताल में लेके जाने के लिए उसके बारे में जिला प्रशासन, जिलाधिकारी, विभागीय आयुक्त सहयोग दे. इस तरीके से हमारा जरूर प्रयत्न होगा. प्रकाश आंबेडकर जी, आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सबसे मैं जरूर इसके बारे में बात करूँगी. सर ये पूरे इंसिडेंट में कौन रिस्पॉन्सिबल है? जो टूरिस्ट है जो ब्रिज पे थे या जो ब्रिज गिरा, सरकार की जो ध्यान नहीं दिया ब्रिज के ऊपर, उसका जो ऑडिट नहीं निकला ब्रिज का? परिस्थिति जो है कि लोग काम से थक जाते हैं फिर वो राहत चाहते हैं और इसलिए जहाँ पे आते हैं वहाँ पे नई पायाभूत सुविधा, इंफ्रास्ट्रक्चर के बजाय पुरानी इंफ्रास्ट्रक्चर है तो इसके कारण उस पर ज़्यादा प्रेशर आ जाता है, दबाव आ जाता है. तो मुझे लगता है कि बहुत बड़ा जो यातायात हो रही है, बहुत बड़ा स्थित्यंतर जो होता है, इसके कारण भी प्रेशर शहर के नज़दीक के जो स्पॉट्स है उस पर आ रहा है. शहर में जो भी गार्डन्स है या शहर में ऐसी जगह कम है जहाँ पे लोगों को इस तरीके का निसर्ग के साथ में कुछ वो जुड़ जाए, ये बातें नहीं होती हैं. इसीलिए लेकिन मुझे लगता है कि जब लोग जाते हैं प्रवास के लिए, यातायात के लिए, तो वो सुरक्षित भी हो और उसी के साथ साथ हम कहाँ जा रहे हैं, कितने समय जा रहे हैं, कितनी भीड़ है वहाँ पे. कुछ लोगों की जान बच गई, जिन्होंने भीड़ देखकर पीछे आए उनकी जान बच गई है. तो इसके लिए भीड़ में और आगे जाने के बजाय कहाँ पे रुकना है, मुझे लगता है कि जब राही समझता है कि मैं आगे जाऊं या न जाऊं उस पर भी ये निर्भर है. लेकिन उसी के साथ साथ सुरक्षा कर्मी जो है उन्होंने अगर उनको रोका था तो उनका अगर ना सुनते हुए लोग जाते हैं तो उसके भी कुछ परिणाम होते हैं, ऐसा मुझे लगता है. इसके लिए शासन के लोग जो उनको रिक्वेस्ट करते हैं
कि आप सब लोग मोटरसाइकिल लेकर मत जाइए। उनको सुनना, उनका सम्मान देना भी ज़रूरी था। हाँ, आपकी तरफ से एक रिक्वेस्ट की गई सरकार को, वो क्या थी? लेटर दिया गया गवर्नमेंट को, उसके बारे में थोड़ा इन्फॉर्मेशन दीजिए। जी, जैसे कई जगह पे महाराष्ट्र में ऐसे साको या जो ब्रिजेस हैं जो परमानेंट तरीके के नहीं हैं, वो इमरजेंसी में कभी 30 साल से पहले 40 साल पहले उनको तैयार किया था, लेकिन अभी उनकी वो कैपेसिटी नहीं रही है। तो उसके लिए सोशल ऑडिट करना, एक फाइनेंशियल ऑडिट करना और डिज़ास्टर मैनेजमेंट के नज़रिए से वो कैसा है वो देखना, उसको तहकीकात उसकी होना ज़रूरी है। तो मैंने 4 एग्जाम्पल दिए हैं कि एक पुणे में कुंडवे धावड़े से लेकर एनडीए तक का जो ब्रिज है, वहाँ पे भी बहुत पर्यटन आते हैं और कई बार पानी जब छोड़ा जाता है तो पानी की लेवल के कारण वो हिलना शुरू हो जाता है ब्रिज जो है से, और उस पर फिर भी लोग सेल्फी या फ़ोटो के लिए बहुत भीड़ करते हैं। तो उसका भी सोशल ऑडिट हो। उसी के साथ साथ जलगांव है, नासिक है, वर्धा है, वहाँ पे भी कुछ ब्रिज जो है वो बहुत दुर्बल स्थिति में है, ऐसी जानकारी आई है। तो उसके बारे में मैंने महाराष्ट्र शासन को मेमोरेंडम दिया है और इनका सोशल ऑडिट करने के लिए कहा है। और आज सब अस्पताल में जो पेशेंट का मेरे पास जानकारी आ रही है, तो जिनको डिस्चार्ज मिल गया है उनकी तो बात अलग है, लेकिन कुछ लोगों को और भी कॉम्प्लिकेशंस लग रहे हैं, तो उनको किस तरीके से राहत मिलेगी इसके लिए प्रशासन तो काम कर रहे हैं। लेकिन हमारी जो भूमिका है वो हमेशा यही है कि जिथे कमी तिथे आम्ही, मतलब जहाँ पे कुछ कम हो रहा है वहाँ पे मदद करने की शिवसेना की भूमिका है। पुल का काम करने के लिए निधि मंजूर हुआ था, पर काम नहीं हुआ। अभी उसका कारण क्या है, कभी कभी वो प्रोसेस में भी समझ जाता है। आपको ये भी पता है कि 2 इलेक्शन बीच में हो गए, लोकसभा का, विधानसभा का, आचार संहिता में कई बार काम नहीं होता है, तो वो भी अपने पर पाबंदी है। इसके लिए जो नहीं हुआ जिसके बारे में तो तहकीकात होगी, लेकिन अगर पहले जल्दी उसकी हो जाता था तो शायद लोगों की जान बच जाती थी। भोर डिस्ट्रिक्ट में ऐसे कई, भोर तालुका के कई साकों के लिए मैंने खुद पैसा डीपीसी से भी दिया है, अजीत दादा ने भी दिया है, और रायगढ़ में भी लोगों ने बहुत कुछ किया है। तो इसीलिए मुझे लगता है कि अभी हमारे पास तो बहुत अभी चुनौतियाँ हैं। जिस तरीके से बारिश हो रही है, तो जुलाई के लास्ट वीक में और अगस्त के फर्स्ट वीक में हर व्यक्ति को ये ज़रूरी है कि क्या हम लो लाइंग एरिया में हैं जहाँ पे पानी घुस सकता है, और ऐसी स्थिति में पब्लिक अनाउंसमेंट सिस्टम जो होगी जिसमें पता हो जाता है कि पानी कौन से हद तक जाएगा, वो पहुंचाने में आज ही मैंने पुणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन को कहा है कि आप चैनल्स की मदद ले लीजिए, क्योंकि ब्रेकिंग न्यूज़ आपके सब लोग देखते हैं, तो जानकारी करने के लिए इस काम में भी आपका सहयोग होगा तो अच्छा होगा। थैंक यू, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।